नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खोंडामळी तालुका जिल्हा नंदुरबार येथील उपशिक्षिका श्रीमती कविता लोंढे आपणा सर्वांचे सेतू अभ्यासक्रमात स्वागत करते. इयत्ता 10वी विषय मराठी. मुलांनो, आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा दिवस आहे 22 आणि 23. क्षेत्र आहे श्रवण, वाचन, लेखन. कौशल्य आहे साहित्य प्रकारांच्या ध्वनिफिती समजपूर्वक ऐकता येणे, आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे, साहित्याचे समजपूर्वक वाचन करून त्याचा आस्वाद घेता येणे, साहित्याच्या आशयावरील काढलेल्या टिपणांच्या मुद्द्यांचा विस्तार करता येणे. संकल्पना आहे पद्य. चला तर मग मुलांनो, जाणून घेऊया. बघा, आपण मागच्या काही तासांमध्ये गद्य आणि पद्य या दोघांमधला फरक बघितला होता, हो की नाही? बघा मुलांनो, सेतू अभ्यासक्रमाच्या दिवस 16 आणि 17मध्ये आपण पद्य ही संकल्पना शिकलो होतो. त्यामध्ये मी तुम्हाला गद्य आणि पद्य या दोघींमधला फरक देखील सांगितला होता. तर धडे म्हणजे गद्य आणि कविता म्हणजे पद्य. गद्य आणि पद्य यांच्यात लयीचा फरक असतो. ठीक आहे. आपण आपल्या मनातील भावना, विचार सहजपणे बोलून जातो, त्यास गद्य असे म्हणतात. तर आपल्या मनातील भावना व्यक्त करताना शब्दांची वैशिष्ट्यपूर्ण आणि तालासुरात रचना केली जाते, या रचनेलाच पद्य असे संबोधले जाते. गद्याची रचना करताना लेखक व्याकरणात रचना करतो, तर पद्याची रचना करताना कवी तालासुरात लययुक्त अशी रचना करत असतो. तर तुम्हाला या सर्वांवरून गद्य आणि पद्य म्हणजे काय हे समजलेच असेल. ठीक आहे. तर मुलांनो, तुम्हाला आज इथे एक कविता दिलेली आहे. या कवितेचे तुम्ही प्रकट वाचन करायचे आहे किंवा मौन वाचन करायचे आहे. मी तुम्हाला या कवितेचे प्रकट वाचन करून दाखवते. विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगामाजी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. देऊनिया किंवा भोगुनिया उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण नहा दुज्जात वसे. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूळ ती जयाला नित्यतयाला उणे नसे काही. गुरुपरी उपदेश करी संकटसमयी उपाय ही सुचवी, चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. या परी सकल सुखे जी देई दुःखे समस्त जीवारी, त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. बघा मुलांनो, आपण या कवितेचे प्रकट वाचन केलेले आहे. तर या कवितेचा भावार्थ आपण समजून घ्यायचा आहे. बघा, विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगामाजी म्हणजेच काय, तर विद्येमुळेच मनुष्याला या जगामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त झाले आहे. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. एकही वस्तू या जगामध्ये अशी नाही जी विद्येने असाध्य आहे, हो की नाही? म्हणजेच विद्येने या जगामध्ये सर्व काही साध्य केले आहे. म्हणजेच आपण विद्येमुळे सर्व काही साध्य करू शकतो. देऊनिया किंवा भोगुनिया उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुज्जात वसे. म्हणजेच काय, तर विद्या कोणाला दिल्याने किंवा घेतल्याने कमी होत नाही, ती सदैव वाढतच राहते. असे एकच धन आहे जे अद्भुत गुण आहे. म्हणजे विद्याधन असे आहे ज्यात अद्भुत गुण आहेत. विद्येत जो दुसऱ्यात कशातच नाही असा अद्भुत गुण विद्यामध्ये आहे. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. म्हणजेच नाना प्रकारची रत्नांची, हिऱ्या मोत्यांची भूषणे फार असतात, परंतु विद्येसमान एकही शोभादायक असे अलंकार या जगामध्ये नाही. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूळ ती जयाला नित्यतयाला उणे नसे काही. म्हणजेच या साऱ्या जगात हित करणारा विद्यासारखा
सखा, मित्र या जगामध्ये दुसरा कोणीच नाही. विद्या ज्याला प्राप्त झाली त्याला या जगात कुठलीच कमी नसते. गुरुपरी उपदेश करी संकटसमयी उपायही सुचवी. म्हणजेच गुरूंप्रमाणे उपदेश करते, संकटसमयी उपायही आपल्याला सुचते. म्हणजे जर आपल्याला विद्या प्राप्त असेल तर आपण संकटसमयी त्या विद्येचा वापर करून उपाय सुचवू शकतो आणि आपण त्या संकटामधून बाहेर पडू शकतो. यापरी चिंतित फळ देऊन या कल्पतरू परी मनोरथा पूर्वी. म्हणजेच कल्पतरू झाडाप्रमाणेच मनातील इच्छा पूर्ण करणारे फळ विद्या ही आपल्याला देत असते. म्हणजे जर आपल्याला विद्या येत असेल, ज्ञान प्राप्त झाले असेल, शिक्षण घेतलेले असेल तर आपण आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. या परी सकल सुखे जी देई दुःखे समस्त जीवारी. त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. म्हणजे यासारखे सगळे सुख जी आपल्याला देते, आपली सर्व दुःख जी दूर करते, त्या विद्या देवीला आपण सदैव एकनिष्ठ राहिले पाहिजे. ओके नाही? तर या कवितेचा अर्थ तुम्हाला सर्वांना समजलाच असेल. तर या कवितेमधून मिळणारा संदेश काय आहे तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. बघा मुलांनो, आता आपण एक कविता शिकलो. त्या कवितेच्या आधारे तुम्हाला पुढे काही कृती दिलेल्या आहेत. त्या कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. बघूया कोणकोणत्या कृती आहेत. वरील कवितेत आलेल्या पुढील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. आता आपण ती कविता बघितली. त्या कवितेमध्ये काही शब्द आले आहेत. ते शब्द इथे तुम्हाला दिले आहेत. त्या शब्दांचा वापर करून तुम्हाला वाक्य तयार करायची आहेत, की जेणेकरून तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ कळाला आहे की नाही हे समजेल. तर पहिला शब्द आहे असाध्य. मग असाध्य म्हणजे काय? असाध्यवरून कोणते वाक्य तयार करता येईल? प्रयत्न केले तर या जगात कोणतीच गोष्ट असाध्य नसते. ओके नाही? म्हणजे आपण जर प्रयत्न केले तर या जगामध्ये काहीच असाध्य नाही. आपण सर्व काही साध्य करू शकतो, मिळवू शकतो. उणे. उणे म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये काहीही उणे नाही, म्हणजे कोणतीच कमी नाही. अद्भुत. अद्भुत या शब्दावरून वाक्य तयार करा. सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये अनेक अद्भुत खेळी केले आहेत. अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक. पुढचा शब्द आहे कनक. आज कनक फार महागले आहे. कनक म्हणजे काय? सोने. भूषणे. भूषणे या शब्दावरून वाक्य तयार करा. भारतीय स्त्री भूषणे परिधान करून सुंदर दिसते. भूषणे म्हणजे दागदागिने, अलंकार. ठीक आहे. भुवनी. भुवनी या शब्दावरून या साऱ्या भुवनामध्ये ज्ञान फार महत्त्वाचे आहे. भुवन म्हणजे जग. कल्पतरू. कल्पतरूवरून एक काल्पनिक वृक्ष. मनोरथ. मनोरथ म्हणजे ज्याचे मनोरथ पूर्ण होते. अनन्य भावे. अनन्य भावे म्हणजे तुकारामांनी विठ्ठलाची अनन्य भावाने उपासना केली. अनन्य भाव म्हणजे एकनिष्ठतेने. समस्त. तेथे समस्त परिवार जमला होता. असं आपण बोलतो की नाही, की तेथे समस्त परिवार जमला होता. समस्त म्हणजे सर्व. तर यावरून तुम्हाला सर्व शब्दांचा अर्थ समजला असेल आणि तुम्हाला अजून काही दुसरी वाक्य तयार करता आली तर सर्वांनी या शब्दांवरून अनेक वाक्य तयार करायची आहेत. पुढचं आहे वरील कवितेत कोणकोणत्या काव्यपंक्तीत उपमा अलंकार आलेला आहे आणि त्या उपमा अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान कोणता आहे ते स्पष्ट करून सांगायचं आहे. मग बघूया आपण कोणकोणत्या काव्यपंक्तीमध्ये उपमा अलंकार आला होता. बघा. आता बघा, उपमा अलंकार म्हणजे काय? तर दोन वस्तूतील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होत असतो. मग या कवितेमध्ये कोणकोणत्या ओळींमध्ये उपमा अलंकार आला आहे बरं? बघा. चिंतित फळ देऊन या कल्पतरुपरी मनोरथा पूर्वी. चिंतित फळ देऊन या कल्पतरुपरी मनोरथा पूर्वी. मग या
अलंकारामध्ये उपमेय आहे फळ आणि उपमान आहे कल्पतरू. म्हणजेच कल्पतरू फळाला कशाची उपमा दिली आहे? कल्पतरूची. ओके नाही. तसंच अजून एक ओवी आहे, परिविद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. या ओवीमध्ये विद्येला कशाची उपमा दिली आहे? अलंकाराची. बघा पुढची कृती काय विचारली आहे इथे. वरील कवितेत काही सामासिक अलंकारिक शब्द आलेले आहेत की ज्यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे ते ओळखून सांगा. मग इथे तुम्हाला सामासिक आणि अलंकारिक शब्द ओळखायचे आहेत. मग कोणकोणते आहेत बरं? सामासिक शब्द विद्याधन, कनकांची, शोभादायक, नानाविध, भुवनी, अनन्य भावे, कल्पतरुपरी, मनुष्या, मनोरथा, गुरुपरी. हो की नाही. ही सर्व काय आहे? सामासिक शब्द, अलंकारिक शब्द आहेत. पुढची कृती काय आहे? कवितेत यमक साधलेल्या शब्दांच्या जोड्या सांगा. मग बघा या कवितेमध्ये यमक साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या कोणकोणत्या आहेत? ओवीच्या शेवटचे जे शब्द असतात ते शब्द यमक साधणारे असतात. म्हणजे जसं बघा, जगा माझी जी, पहिली ओवी आणि दुसरी ओवी यामधील जे शेवटचे शब्द आहेत जगा माझी आणि जी, वाढत असे, वसे, फार, अलंकार, नाही, काही, सुचवी, पूर्वी, वारी, भारी हे सर्व काय आहेत? यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या आहेत. ठीक आहे. बघा पुढे काय म्हटलं आहे, विद्यार्थ्यांनी कृतींच्या मदतीने कवितेची मध्यवर्ती कल्पना सांगण्यास सांगावी. मग तुम्हाला या कवितेची मध्यवर्ती कल्पना समजलीच असेल आणि या कवितेचा आशय सुद्धा तुम्हाला समजला असेल. नेमकी कशावर ही कविता आलेली आहे? विद्येवर. हो की नाही. विद्येची वैशिष्ट्ये, विद्येचे गुण या कवितेमध्ये सांगितलेली आहेत की कशा प्रकारे आपण विद्येमुळे या जगामध्ये वावरू शकतो. विद्या असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. हो की नाही. बघा पुढे काय आहे, चला सराव करूया. इथेही तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. प्रश्न 1, कोण ते सांगा. जगात माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त झाले तो घटक. मग कोणत्या घटकामुळे माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त झाले आहे? विद्या. विद्येमुळेच आपण श्रेष्ठत्व प्राप्त झाले आहे की नाही. विद्येची ज्या घटकाशी तुलना केली ते सांगून पुढील कृती पूर्ण करा. मग या आकृतीमध्ये विद्येची कोणकोणत्या घटकांशी तुलना केली आहे ते घटक तुम्हाला इथे लिहायचे आहेत. मग आपण कवितेमध्ये बघितलंच की विद्या कशी आहे, विद्येला कशाची उपमा दिली होती? बघा इथे म्हटलं आहे, ऐसे एकच विद्या धन, म्हणजे विद्येला धनाची उपमा दिली आहे. विद्या हे काय आहे? धनापेक्षाही अद्भुत गुण आहे विद्येमध्ये. म्हणजे धन या घटकाशी विद्येची तुलना केलेली आहे. तसेच पुढे आहे अलंकार. परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. म्हणजे विद्येपेक्षा शोभादायक असे दुसरे कोणतेही अलंकार या जगामध्ये नाही. ज्याच्याकडे विद्या आहे त्याला कोणत्याच अलंकाराची गरज नाही. समजा एखाद्या स्त्रीने खूप मौल्यवान अलंकार घातले असतील, सोन्या चांदीचे, हिऱ्या मोत्यांचे, पण ती शिकलेलीच नसेल, तिला शिक्षणातलं काहीच येत नसेल, तर तिचं ते अलंकार घालून काही फायदा आहे का? नाही. पण एखादी व्यक्ती, एखादी स्त्री कलेक्टर असेल, ऑफिसर असेल, म्हणजे तिच्याकडे काय खूप विद्या आहे, पण तिच्याकडे एकही अलंकार नसेल, पण तरी तिच्याकडे विद्या आहे. तर यावरून काय सिद्ध होते की अलंकार नसले तरी चालेल, पण विद्या ही नक्कीच असायला पाहिजे. दुसरा घटक आहे
बघा इथे शेवटच्या ओळीमध्ये दिले आहे, त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा जारी. म्हणजे विद्येला देवीचे उपमा दिलेली आहे, देवीसोबत तुलना केलेली आहे विद्येची. म्हणजे विद्या देवी ही सर्वांना आलीच पाहिजे. पुढची आहे सखा. विद्येसारखा सखा म्हणजे या जगामध्ये मित्र सखा दुसरा कोणीही नसला तरी चालेल, पण विद्येसारखा सखा मित्र हा सर्वांजवळ असलाच पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये फक्त विद्या हाच सखा, विद्येसारखा सखा आपल्याला स्पर्धेच्या जगामध्ये पुढे नेऊ शकतो, हो की नाही. आपला जवळचा कितीही जवळचा मित्र असेल, मैत्रीण असेल, ती परीक्षेमध्ये आपल्याला तिचा पेपर दाखवेल का? तो पेपर दाखवेल का? नाही दाखवणार. पण जर आपल्याला सर्व काही येत असेल, आपण शिकलो असणार, शिक्षण घेतलं असेल, तर आपल्याला दुसऱ्या कोणाचीच गरज नाही आहे. आपली विद्या आपल्याला पेपर लिहिण्यास मदत करेल आणि पुढे जाण्यास देखील मदत करेल. त्यामुळे विद्येसारखा सखा दुसरा कोणीही नाही. त्याचप्रमाणे चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. कल्पतरूची उपमा दिलेली आहे. कल्पतरू या घटकासोबत तुलना केली आहे विद्येची. म्हणजे कल्पतरू झाड हे ज्याप्रमाणे मनातील इच्छा पूर्ण करतं, त्याचप्रमाणे विद्या देखील सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करत असते, हो की नाही. याप्रमाणे तुम्ही विद्येची ज्या घटकांशी तुलना केली आहे ते घटक इथे लिहायचे आहेत. मग आपण कोणकोणते घटक बघितले? धन, अलंकार, देवी, सखा, कल्पतरू इत्यादी सर्व घटक तुम्ही इथे लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे ओळखा पाहू विद्येतील अद्भुत गुण. मग विद्येतील अद्भुत गुण कोणकोणते बघितले आपण? विद्या ही कोणालाही दिली किंवा घेतली तर ती कमी होत नाही, ती वाढतच जाते. हा पहिला अद्भुत गुण आहे. आणि दुसरा आहे ज्याला विद्या मिळाली त्याला कसलीच कमी पडत नाही. हा विद्येचा दुसरा अद्भुत गुण आहे. तुम्हाला अजून त्या कवितेमधील काही अद्भुत गुण मिळाले तर तुम्ही ते इथे लिहायचे आहेत. पुढे आहे कल्पक होऊया. विद्याधन सर्वधनम प्रधानम या सुभाषिताचा विविध उदाहरणे देऊन स्पष्ट करायचं आहे. विद्याधन सर्वधनामध्ये प्रधान आहे या सुभाषिताचा अर्थ तुम्हाला इथे लिहायचा आहे. मग काय अर्थ आहे बरं? विद्याधनम सर्वधनम प्रधानम. विद्याधन हे सर्व धनांमध्ये प्रधान आहे. कसे? तर बघा, चोर चोरू शकत नाही. ज्याप्रमाणे चोर धन चोरू शकतात, पण विद्या चोरू शकतो का? नाही चोरू शकत. राजा हिसकवू शकत नाही. राजा आपल्याकडून हिसकवू शकतो का प्रजेकडून? नाही हिसकवू शकत. भाऊ बहिणीमध्ये हिस्सा वाटा होऊ शकत नाही. जर समजा भाऊ बहिणींमध्ये एखाद्याकडे विद्या असेल आणि एखाद्याकडे नसेल, तर तो दुसऱ्याकडून हिसकवू शकतो का? नाही हिसकवू शकत. आपल्या घरातील मालमत्ता संपत्ती भाऊ बहिणींमध्ये हिस्सा वाटा होऊ शकतो, पण विद्येमध्ये होऊ शकतो का? नाही होऊ शकत. उलट खर्च जर केली दुसऱ्याला दिली तर ती वाढतच असते. विद्या हे असं धन आहे जे खर्च केले दुसऱ्याला दिले तर ते वाढतच असते, असा या सुभाषिताचा अर्थ होतो. मी तुम्हाला उदाहरणासहित स्पष्ट करून दाखवले आहे. तुम्ही सर्वांनी ते लिहून घ्यायचे आहे. तुम्हाला अजून या सुभाषिताचा अर्थ शोधायचा असेल तर त्यासाठी तुम्ही दीक्षा ॲप किंवा QR कोडचा वापर करून ते शोधू शकतात. ठीक आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण पद्य ही संकल्पना अभ्यासली. त्यामध्ये ही छानशी विद्येची कविता आपण शिकलेलो आहोत. धन्यवाद.